Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. तर माझं इंट्रोडक्शन मी ऑलरेडी तुम्हाला करून दिलेलं आहे प्रोफेसर के जी घळसासी. आणि मी जो तुम्हाला सब्जेक्ट शिकवणार आहे तो कुठला असणार आहे ऑटोट्रॉनिक्स. सब्जेक्ट कोड आहे 22654. आपण चॅप्टर नंबर 4 बघत होतो व्हेकल कंट्रोल सिस्टीम्स, आणि हा चॅप्टर नंबर 4चा व्हिडिओचा पार्ट नंबर 3 असणार आहे. या लेक्चरमध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार आहे ते कुठले कुठले असणार बघा. तर फर्स्ट वन असणार आहे इलेक्ट्रॉनिक सस्पेन्शन. तर आपण रेग्युलर सस्पेन्शन बघितलेलं आहे, तर इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल सस्पेन्शन कसं असणार ते आपण बघणार आहे. नेक्स्ट वन आहे इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टेरिंग. जे पॉवर स्टेरिंग जे असणार आहे ते इलेक्ट्रॉनिकली कसं कंट्रोल केलं जाणार ते आपण बघणार आहे. आणि नेक्स्ट वन आहे ते सेफ्टी सिस्टीम. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट वन सेफ्टी सिस्टीम एअरबॅग्स बघणार आहे की एअरबॅग ॲक्च्युअली कशी वर्क होणार. तर हे जे 3 टॉपिक्स असणार आहेत हे 3 टॉपिक्स आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. तर फर्स्ट वन आहे बघा इलेक्ट्रॉनिक सस्पेन्शन. तर आता आपल्याला सस्पेन्शन रेग्युलर माहिती आहे. सस्पेन्शनचं फंक्शन काय असणार आहे, तर जी कार आपण राईड करत असणार आहे त्यावेळी जे अनइवन रोड सरफेस असणार आहे त्यामुळं जग्स असतील किंवा बाकीचे जे असतील हादरे वगैरे बसत असतील ते कमी करण्याचे काम कोण करणार आहे, सस्पेन्शन सिस्टीम करणार आहे. तर आता ॲक्च्युली इलेक्ट्रॉनिकली सस्पेन्शन सिस्टीम कशी वर्क होणार आहे ते बघा. तर बघा कन्स्ट्रक्शनमध्ये इलेक्ट्रॉनिक सस्पेन्शन सिस्टीम consist of a springs, shock absorber and various linkages connected to the wheel assembly to the car frame. The purpose of a suspension system is to isolate the car body motion as much as possible from the wheel motion due to the rough road input. The performance of a suspension system is strongly influenced by the damping of a shock absorber. तर बघा आता इलेक्ट्रॉनिकल सस्पेन्शन सिस्टीममध्ये काय असणार आहेत, इलेक्ट्रॉनिक म्हटल्यावर काय असणार आहे, सेन्सर्स असणार आहेत. तर इथं जे सेन्सर असतील ते सगळे सेन्सर्स तिथं वर्क होणार. त्याच्यामध्ये बॉडी ॲक्सेलरेशन सेन्सर असेल, रिलेटिव्ह व्हील बॉडी मोशन सेन्सर असेल, स्टेरिंग इनपुट सेन्सर असेल किंवा व्हेकल स्पीड सेन्सर असेल. तर हे सेन्सर्स काय करणार आहेत, जी सगळी इन्फॉर्मेशन असणार आहे ती सगळी इन्फॉर्मेशन कुठं प्रोव्हाइड करणार आहेत, इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल युनिटला प्रोव्हाइड करणार आहे. इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट काय करणार आहे, तर या सेन्सर्सनी जो डेटा प्रोव्हाइड केलेला आहे तो सगळा डेटा रीड करणार आणि त्याच्यावर मॅनिप्युलेशन करणार आहे. आणि मॅनिप्युलेशन केल्यानंतर जी आपल्याला सस्पेन्शन सिस्टीमची स्टिफनेस पाहिजे किंवा जो सस्पेन्शन सिस्टीम किती स्मूथ पाहिजे त्याच्यावर तो कॅल्क्युलेशन करणार आहे. आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे आउटपुट असणार आहे ते आउटपुट तो कुठं सेंड करणार आहे, तर ॲक्च्युएटर्सला सेंड करणार आहे. ते आउटपुट ॲक्च्युएटरला सेंड झाल्यानंतर ॲक्च्युएटर्स काय करणार आहेत, तर जे शॉक ॲब्सॉर्बर असतील त्या शॉक ॲब्सॉर्बरमध्ये फ्लुइडची क्वांटिटी किती पाहिजे किंवा फ्लुइड किती राहिलं पाहिजे किंवा डॅम्पिंग ॲक्शन किती झाले पाहिजे ते डिसाईड करणार आहे. आणि त्यानुसार काय होणार आहे, ते शॉक ॲब्सॉर्बर वर्क होणार आहे. त्यामुळे आपल्याला जे सस्पेन्शन सिस्टीमचा स्टिफनेस पाहिजे असणार आहे तो सस्पेन्शन सिस्टीमचा स्टिफनेस मिळणार आहे. आणि ॲक्च्युली जी आपली राईड असणार आहे ती स्मूथ होणार आहे, म्हणजे जे हादरे वगैरे असणार आहेत ते कमी होणार आहे. तर अशा प्रकारे ही जी इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल सिस्टीम असणार आहे ती इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल सिस्टीम वर्क होणार आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहे, तर हे सेन्सर काय करणार आहे, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटला इनपुट देणार आहेत. इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट म्हणजेच ECU त्याच्यावर मॅनिप्युलेशन करणार आहे. आणि आउटपुट जे असणार आहे ते आउटपुट तो कुठं पाठवणार आहे, तर जे ॲक्च्युएटर्स असतील त्यांना आउटपुट पाठवणार आहे. आणि ते ॲक्च्युएटर्स वर्क होणार आहेत आणि त्यामुळे काय होणार आहे, जे आपल्याला सस्पेन्शन रिक्वायर्ड आहे ते आपल्याला रिक्वायर्ड सस्पेन्शन तिथं मिळणार आहे. तर अशा प्रकारे ही जी इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल सिस्टीम असणार आहे किंवा इलेक्ट्रॉनिकली सस्पेन्शन असणार आहे ते इलेक्ट्रॉनिकली सस्पेन्शन वर्क होणार आहे. तर नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ अ इलेक्ट्रॉनिकली सस्पेन्शन सिस्टीम. तर काय काय ॲडव्हान्टेजेस बघा. कंट्रोल द व्हर्टिकल मुवमेंट ऑफ व्हील रिलेटिव्ह टू द चॉसीस ऑर व्हेकल बॉडी विथ ॲन ऑनबोर्ड सिस्टीम. म्हणजे काय, जे व्हेकलची जी व्हर्टिकल मुवमेंट ऑफ व्हील असणार आहे ती कंट्रोल केली जाणार आहे. नेक्स्ट आहे इट अचीव्स द ग्रेटर डिग्री ऑफ राईड क्वालिटी. म्हणजे जी आपली राईड असणार आहे ती काय असणार आहे, एकदम स्मूथ असणार आहे. नेक्स्ट आहे कार हँडलिंग बाय कीपिंग द टायर्स परपेंडिक्युलर टू द रोड इन कॉर्नर्स अलाउइंग बेटर ट्रॅक्शन अँड कंट्रोल. म्हणजे जे कार स्लिपिंग वगैरे असणार ते कमी होणार आहेत कारण की का बेटर कंट्रोल ऑन ट्रॅक्शन असणार आहे. नेक्स्ट आहे सिस्टीम व्हर्च्युअली इलिमिनेट्स द बॉडी रोल पिच व्हेरिएशन इन मेनी ड्रायव्हिंग सिच्युएशन इन्क्लुडिंग कॉर्नरिंग, ॲक्सेलरेटिंग अँड ब्रेकिंग. म्हणजे हे जे 3 कंडिशन असेल कॉर्नरिंग, ॲक्सेलरेटिंग आणि ब्रेकिंग या तिन्ही कंडिशनमध्ये आपण व्हेकल इझिली किंवा स्मूथली ड्राईव्ह करू शकणार. तर हे ॲडव्हान्टेजेस असणार आहेत इलेक्ट्रॉनिकली सस्पेन्शन सिस्टीमचे. तर नेक्स्ट वन आहे इलेक्ट्रॉनिक
पॉवर स्टेअरिंग सिस्टीम. तर आपल्याला पॉवर स्टेअरिंग सिस्टीम माहीत आहे काय, तर स्टेअरिंग सिस्टीमचा यूज काय असणार आहे, व्हेकल आपल्याला टर्न करायची असेल किंवा व्हेकलला प्रॉपर डायरेक्शन द्यायची असेल तर आपण स्टेअरिंग सिस्टीम यूज करणार आहे. तर आता त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिकली पॉवर स्टेअरिंग सिस्टीम कशी वर्क होणार आहे बघा. अँड इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल पॉवर स्टेअरिंग सिस्टीम ॲडजस्ट द स्टेअरिंग बूस्ट ॲडॅप्टिव्हली टू द ड्रायव्हिंग कंडिशन युझिंग इलेक्ट्रॉनिक कंट्रोल ऑर of power steering. The available boost is required by controlling a pressure relief valve on the power steering pump. The system consists of following components. तर आता काय काय असते बघा, रेग्युलर जे आपले स्टेअरिंग सिस्टीम असणार सेम तशीच असणार. काय असणार आहे, स्टेअरिंग कॉलम दॅट कनेक्ट्स द स्टेअरिंग पिनियन विथ द स्टेअरिंग व्हील इनसाइड द व्हेकल. रेग्युलर आपलं असणार आहे ते. नेक्स्ट आहे स्टेअरिंग पिनियन दॅट कन्वर्ट्स द रोटेटिंग स्टेअरिंग मुवमेंट इन टू द लिनियर मुवमेंट ऑफ द रॅक. स्टेअरिंग मुवमेंटची जी रोटरी मोशन असणार आहे ती रॅक कशामध्ये कन्वर्ट करणार आहे, तर लिनियर मोशनमध्ये करणार आहे. नेक्स्ट रॅक कनेक्टेड टू द व्हील्स वाया टाय रॉड्स अँड लिंक्स. तर हे आपले जे रेग्युलर स्टेअरिंग सिस्टीम असणार आहे तेच. त्याच्यानंतर आता इलेक्ट्रॉनिक स्टेअरिंग सिस्टीममध्ये काय आले तर सेन्सर. तर बघा, सेन्सर टू रेकॉर्ड द इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट द नेसेसरी सपोर्टिंग स्टेअरिंग टॉर्क. आणि सर्वो युनिट कन्सिस्टिंग ऑफ अ ECU अँड सर्वो मोटर दॅट जनरेट्स द सपोर्टिंग स्टेअरिंग टॉर्क. तर हे जे दोन सेन्सर्स आणि सर्वो युनिट असणार आहेत हे एक्स्ट्रा असणार आहेत इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टेअरिंग सिस्टीममध्ये. तर आता ॲक्च्युली कशी वर्क होणार आहे ते आपण नेक्स्ट पुढं ब्लॉक डायग्राममध्ये बघणार आहे. तर बघा, आता इथं ब्लॉक डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल हे काय असणार आहे, आपलं हे स्टेअरिंग व्हील असणार आहे. त्याच्यानंतर ही रेग्युलर व्हील्स असणार आहेत आणि हे तुमचं स्टेअरिंग कॉलम, पुढं स्टेअरिंग रॅक आणि टाय रॉड असणार आहे. तर ह्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, तर वेगवेगळे जे सेन्सर्स असणार आहेत ते सेन्सर काय करणार आहेत, ECUला इन्फॉर्मेशन देणार आहे. स्टेअरिंग अँगल सेन्सर असेल, टॉर्क सेन्सर असेल किंवा व्हेकल स्पीड सेन्सर असेल. ही जी सगळी इन्फॉर्मेशन असणार आहे ती ECUला मिळणार आहे. त्याच्यानंतर ECU त्या डेटावर काय करणार आहे, मॅनिप्युलेशन अँड कॅल्क्युलेशन करणार आहे. आणि त्याच्यानुसार तो काय करणार आहे की स्टेअरिंग व्हीलसाठी लागणारा टॉर्क किती आहे आणि एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ टॉर्क किती लागणार आहे ते ॲडजस्ट करणार आहे. आणि तो जो डेटा असेल तो कशाला पाठवणार आहे, मोटरला पाठवणार आहे. आणि त्यामुळं मोटर काय करणार आहे, मग स्टेअरिंग व्हीलला जो लागणारा एक्स्ट्रा टॉर्क असणार आहे तो एक्स्ट्रा टॉर्क ती मोटर तिथं प्रोव्हाइड करणार आहे. तर अशा प्रकारे ही जी इलेक्ट्रॉनिकली पॉवर स्टेअरिंग सिस्टीम असणार आहे ती इलेक्ट्रॉनिकली पॉवर स्टेअरिंग सिस्टीम वर्क होणार आहे. नेक्स्ट वन आहे सेफ्टी सिस्टीम्स. तर आता व्हेकलमध्ये सेफ्टी सिस्टीम्स का यूज केल्या जातात, तर आता आपण डे बाय डे बघितलं आहे तर व्हेकलमध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येत आहे. त्याच्यामध्ये व्हेकलचं स्पीड इम्प्रूव्ह केले जात आहे किंवा व्हेकलचं वेट कमी केलं जात आहे. त्यामुळं काय तर व्हेकलची स्पीड इम्प्रूव्ह झाल्यामुळं काय होणार आहे, व्हेकलचे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस वाढलेले आहे. त्यामुळे ते ॲक्सिडेंट कमी व्हावेत किंवा ड्रायव्हरला ड्राईव्ह करताना एक सेफ्टी फील व्हावं त्यासाठी व्हेकलमध्ये सेफ्टी सिस्टीमची गरज आहे. मग त्याच्यामध्ये आता नवीन वेगवेगळ्या सेफ्टी सिस्टीम आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एअरबॅग्स असेल किंवा कोल्युजन अवॉइडन्स असेल, पार्क असिस्टन्स असेल, या सगळ्या सिस्टीममुळं काय होणार आहे तर ॲक्सिडेंटचे चान्सेस कमी झालेले आहेत. प्लस ड्रायव्हरला ड्राईव्ह करताना सेफ्टी फील होणार आहे. त्यामुळं व्हेकलमध्ये सेफ्टी सिस्टीम ॲडॉप्ट करणं इम्पॉर्टंट आहे. तर आता त्या ज्या वेगवेगळ्या ॲडव्हान्स सेफ्टी सिस्टीम असणार आहेत त्या आपण आता वन बाय वन स्टडी करणार आहे. तर आता बघा एअरबॅग्स. तर एअरबॅग जनरली सगळ्यांना माहीत असेल. तर एअरबॅग्स काय असणार आहे, ज्यावेळी व्हेकलचा ॲक्सिडेंट होणार किंवा व्हेकल कुठं तर एखाद्या ऑब्स्टेकलला हिट करणार आहे त्यावेळी काय होणार आहे, ही एअरबॅग्स लगेच ओपन होणार किंवा इन्फ्लेट होणार आहे. आणि त्यामुळे काय होणार, जे ड्रायव्हर्स असेल किंवा पॅसेंजर असेल त्याची लाईफ तिथं वाचणार आहे. तर हे फंक्शन असणार आहे एअरबॅग्स. म्हणजे एअरबॅग काय असणार, ही एक इम्पॉर्टंट सेफ्टी सिस्टीम आहे. तर बघा, द गोल ऑफ एन एअरबॅग इज टू स्लो द पॅसेंजर फॉरवर्ड मोशन ॲज इव्हनली ॲज पॉसिबल इन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड. देअर आर 3 पार्ट्स टू एन एअरबॅग दॅट हेल्प टू अकम्प्लिश द फीट ॲज शोन इन फिगर. तर ही फिगर आपण पुढं बघणार आहे. The bag itself is made up of a thin nylon fabric which is folded into the steering wheel or a dashboard or more recently the seat or door. म्हणजे काय असणार, जी एअरबॅग असणार ती कशापासून असणार तर नायलॉन फॅब्रिकपासून तयार केलेली असते आणि ती जनरली कुठं असते तर स्टेअरिंग व्हीलमध्ये असेल किंवा डॅशबोर्डमध्ये सिच्युएटेड असते. द सेन्सर इज अ डिव्हाइस दॅट टेल्स द बॅग टू इन्फ्लेट. Inflation happen when there is a collision force equal to the running into the brick wall that is 10 to 15 miles per hour. म्हणजे काय, ज्यावेळी व्हेकल एखाद्या ऑब्स्टेकलला हिट करणार आणि त्याचं जर स्पीड 16 ते 24 किलोमीटर पर आवर एवढा असेल तर तो काय असणार आहे, सेन्सर ॲक्टिवेट होणार आहे आणि तो एअरबॅगला इन्फ्लेट होण्याचं फंक्शन देणार आहे. अ मेकॅनिकल स्विच इज फ्लिप्ड व्हेन देर इज अ मास शिफ्ट दॅट क्लोजेस अँड इलेक्ट्रॉनिकली कॉन्ट्रॅक्ट टेलिंग द सेन्सर दॅट अ क्रॅश हॅज ऑकर्ड. The sensor receives information from an accelerometer built in the microchip.
The airbag inflation system reacts sodium azide with potassium nitrate to produce the nitrogen gas and hot blast of a nitrogen inflate the airbag. म्हणजे काय होणार, ज्यावेळी ॲक्सिडेंट होणार आहे त्यावेळी सोडियम अजाईड आणि पोटॅशियम नायट्रेट या दोघांमध्ये रिॲक्शन होऊन काय होणार आहे, नायट्रोजन गॅस तयार होणार आहे. तर नायट्रोजन गॅसच्या ब्लास्टमुळे काय होणार आहे, तर ती एअरबॅग असणार आहे ती एअरबॅग इन्फ्लेट होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, ड्रायव्हरची लाईफ तिथं सेव्ह केली जाणार. तर ॲक्च्युली आता आपण फिगरमध्ये बघूया की एअरबॅग कशी वर्क होणार आहे ते. तर बघा आता ॲक्च्युली तुम्हाला इथं फिगरमध्ये दिसत असेल तर ही एअरबॅग या फॉर्ममध्ये असणार आहे. हा असणार आहे तुमचा इथं क्रॅश सेन्सर, तो कशाशी कनेक्टेड असणार आहे, ह्या इन्फ्लेटरशी कनेक्टेड असणार आहे आणि इथं असणार आहे ह्या स्टेअरिंग व्हीलमध्ये तुमची एअरबॅग. आता ज्यावेळी काय होणार आहे, तुमची व्हेकल ऑब्स्टॅकलला हिट करणार आहे त्यावेळी काय होणार आहे, क्रॅश सेन्सरला तिथं लगेच समजणार आहे की ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तो क्रॅश सेन्सर लगेच ऑन होणार आहे आणि तो काय करणार आहे, इन्फॉर्मेशन कशाला पाठवणार आहे, इन्फ्लेटरला पाठवणार आहे. इन्फ्लेटरला इन्फॉर्मेशन पाठवल्यामुळे काय होणार आहे, हा जो नायट्रोजन गॅस असणार आहे तिथं ब्लास्ट होणार आहे आणि नायट्रोजन गॅसचा ब्लास्ट झाल्यामुळे काय होणार आहे, ही एअरबॅग लगेच काय होणार आहे, तिथं सडनली ओपन होणार आहे. तर अशा प्रकारे हे एअरबॅगचं इथं वर्किंग होणार नाही. आतमध्ये इन्फ्लेटर युनिटमध्ये काय काय हे असतात बघा कॉम्पोनंट्स, तर ह्या इग्नायटर असेल, त्याच्यानंतर सोडियम आझाईड फिल्टर आणि नायट्रोजन गॅस या प्रकारची हे अशी अरेंजमेंट त्या एअरबॅगच्यात इन्फ्लेशन युनिटमध्ये असणार आहे. इथं फिगरमध्ये तुम्हाला परत दिसत असेल ती एअरबॅग कशी इन्फ्लेट झालेली आहे. आणि मटेरियल्स ऑफ द एअरबॅग्स कुठले कुठले असणार, एअरबॅगचं मटेरियल कुठलं वापरलं जाते बघा, तर पॉलीअमाइड असेल, नायलॉन फॅब्रिक असेल किंवा पॉलिस्टर फॅब्रिक असेल, ही एअरबॅगची मटेरियल्स असणार. तर अशा प्रकारे ही एअरबॅग्स वर्क होते.